DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत मोठी घटना घडली आहे। एका कारखान्याच्या कंपाऊंडमध्ये झालेल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाची फांदी वीज वाहिनीवर पडल्याने ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक कारखान्यांचा वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे। घटना घडून सुमारे 5 तास सुरू असताना देखील या ठिकाणी महावितरणचे अधिकारी देखील पोहोचले नाही। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कामगारांचे कामही बंद पडले आहे। 1-1.5 तास झाला, कोणीच लक्ष देत नाही। यायला जायला जागा नाही, खूप त्रास आहे। एवढले मोठे झाडं झाले, MSCB वाले लक्ष देत नाही, काय देत नाही। एवढले झाडं आहे, आम्ही किती वेळा सांगितलेले, भरपूर वेळा कंप्लेंट केली, कोणीच या गोष्टीचं लक्ष देत नाही, काय नाही। यायला जागा नाही, लोक इकडून कामं येणं जाणं, दुसऱ्याची कंपनी तिथून जायला रस्ता नाही, काय नाही। एवढले झाडं पडताय, कोणाचा जीव गेला, काय झालं, काय करायचं, कोण याला जबाबदार राहणार? वाल्याने आले, फायर वगैरे कोणीच नाही आलं, कोणीच लक्ष देत नाही, फोन नाही लागत आहे। एमर्जन्सीला कॉल करून बघितला, कॉलही लागत नाही, काहीच नाही। खूप लांबून जायला लागतंय आम्हाला, कंपनीत वेळ होतोय, कोण याला जबाबदार, कोण राहणार? सुरक्षितेच्या कारणास्तव परिसरातील वाहतूक थांबविण्यात आली आहे। मोठा वृक्ष या ठिकाणी कोसळल्याने रस्ता देखील बंद झाला आहे। कामगार, उद्योजक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध तातडीने ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे। प्रशासन या घटनेकडे किती तत्परतेने लक्ष देते, परिस्थिती कधी पूर्वत होते याकडे संपूर्ण सातपूर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे लक्ष लागले आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।